जग बदल घालोनी घाव सांगून गेले मला भीमराव। ही अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलेली आहे। तर आता जग बदलत चाललेलं आहे। 40 दिवसापूर्वी अमेरिकन, इस्रायल, इराणवर हल्ला केल्यानंतर त्या युद्धामध्ये इराणनं जे सामर्थ्य दाखवलेलं आहे त्याच्यामुळं जग बरंच बदललेलं आहे। गेली 75 वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिका या जगावर एक साम्राज्यवादी ताकद शक्ती म्हणून अपराजित अशी होती। पण आता लक्षात आलेलं आहे की तिचा सुद्धा पराभव होऊ शकतो, तिला माघार घ्यावी लागते। आणि हे सुरू आहे, हे जगामध्ये झालेला हा बदल आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की चीनचा विकास सुरू आहे, सोव्हिएत युनियन टक्कर देऊन उभे आहे। मी एवढ्याच सांगतोय की जग बदलते। आता हे जागतिक पातळीवरलं उदाहरण झालं। दुसरं भारतामध्ये आपण बघू, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कामगारांचे जे लढे झालेले आहेत त्याचा जर आढावा घेतला तर असं लक्षात येईल, कोणतेही युनियन्स नाहीत, नेते नाहीत, स्वयंस्फूर्तपणे कामगारांनी लढा करणे, टिकवून ठेवणे, हे आज जे दिल्लीमध्ये घडतंय हे याच्यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं। तर हा एक बदल आहे। सरकारच्या डोक्यात काय असतं की कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अडकवा, त्यांना ना इलाज असतो तडजोड स्वीकारण्यास भाग पाडा, त्यांना जेलमध्ये घाला, कामगारांच्यावर दडपशाही करा, लाठीमार, अश्रुधूर, वेळ पडला तर गोळीबार, आणि त्याची परिणिती शेवटी कामगारांच्या पदरामध्ये फारसं मिळत नाही असं आपल्याला दिसून येतं। पण दिल्लीमध्ये असं घडतंय की भारताला सुद्धा एक धक्का देणारा प्रकार आहे। दिल्लीसारख्या ठिकाणी परिसरामध्ये 9,500 ते 10,000 फक्त महिन्याला पगार, ओव्हरटाईम सिंगलच, दिला तर दिला नाहीतर नाही। 12-12 तास कामगारांच्याकडनं काम करून घ्यायचं। आवाज काढणारा त्यांच्यापैकी कोणी कामगार कार्यकर्ता असेल तर त्याला कामावरून काढून टाकायचं। आणि हे त्या कामगारांच्या लक्षात आलं, त्याने अनुभव घेतला। त्यामुळं त्यांचा जो संघर्ष सुरू आहे तो स्वयंस्फूर्तपणे सुरू आहे। त्याच्यावर दडपशाही करून ते आंदोलन मोडून काढणं सरकारला अजून शक्य झालेलं नाही। सरकार मालकांना बोलायला तयार नाही की तुम्ही त्यांना जगण्या इतकं वेतन द्या। या वाढत्या महागाईच्या काळामध्ये 8 तास काम करणाऱ्या माणसाला किती पगार दिला पाहिजे? आज किमान 30,000 रुपये देण्याची आवश्यकता आहे। असो, पण त्या कामगारांची चर्चा करण्याची तयारी आहे, तडजोड करण्याची तयारी आहे, परंतु मालक बोलायला तयार नाही आणि सरकार नुसतं कामगारांना झोडपत चाललंय। सरकार मालकांना जेलमध्ये घालायला तयार नाही कायदे न पाळणाऱ्या। तर हे जे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। तो जो एक लढा चालू आहे तो या देशाला दिशा देणार आहे। म्हणजे आता लक्षात आलेलं आहे की फक्त उच्च मध्यमवर्गीय नेते असलेले, उच्च वर्णीय नेते असलेले, त्यांचं नेतृत्व असलं तरच संप यशस्वी होतो, आता असं राहिलेलं नाही। स्वयंस्फूर्तपणे कामगार आता लढायला लागलेला आहे आणि माघार न घेता लढा चालू आहे। तर हे महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी समजून घेतलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांचं जे किमान वेतन आहे ते स्पेशल अलाउन्ससह कुशल कामगारांसाठी महिन्याला 23,000 रुपये आहे, 26 दिवस काम केल्यावर, 30 दिवस नाही। निमकुशल कामगाराला 22,000 रुपये आहेत आणि अकुशल कामगारांना 21,000 रुपये आहेत।
तर हे जे आहे हे आज दिलं जात नाही. म्हणजे 950 रुपये झाले रोज. मोठ्या मोठ्या शहरातील सुद्धा हे मिळत नाही. विशेषतः महिला कामगारांना मिळत नाही आणि असंघटित उद्योगातल्या कामगारांना तर मिळतच नाही. म्हणजे हा कायदा पाळलाच जात नाही. दुसरं बघा की किती अन्यायकारक चालू आहे आता ह्या जगामध्ये. भारतामध्ये हा आवाज आता उठू लागलाय. आज उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या म्हणून सांगितलं जातं, पण दुसऱ्या बाजूला ऐन उन्हामध्ये काम करणारे जे बांधकाम कामगार आहेत त्याची कुणीच पर्वा करत नाही. सळी, लोखंड, वाळू, सिमेंट हे टेम्परेचरमध्ये आणखीन 5% टेम्परेचर वाढतं. हे वाढलेल्या 5% टेम्परेचरमध्ये आपल्यापेक्षा जास्त ते काम करतात आणि सगळे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. परंतु त्याबद्दलची त्यांना साधनं देण्याची कुणाची तयारी नाही. त्यांना सावलीत बसायची देण्याची तयारी नाही. पिण्याचं पाणी दिलं जात नाही आणि इतर गोष्टी तर सोडाच, पगारही खूप कमी दिला जातो. तर हे कायद्यामध्ये आहे, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. हे एवढ्यासाठीच मी सांगतोय आपल्याला की याच्या विरोधी कामगारांनी संघर्ष केला पाहिजे. बांधकाम कामगारांनी आता महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाच्या योजनेवर अवलंबित्व असता कामा नये. खरं म्हणजे ते नाहीत. त्यांचा संसार काय या कल्याणकारी मंडळाच्या दिलेल्या देणगीमधून आणि भांड्यामधून चालत नाही. अरे दिलेली जी भांडी आहे त्याला तापवायला गॅस लागतो, धान्य लागतं, करणारा माणूस लागतो, त्याशिवाय ते होत नाही. तर ते निमित्त मात्र आहे, पण ते सुद्धा द्यायचं नाही असं त्यांचं चालू आहे. त्यामुळे कामगारांनी आता त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल तक्रार करायला पाहिजे. जर कोणी मालक त्यांना कमी वेतन देत असेल तर संघर्ष केला पाहिजे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय की मी सांगलीमधून वाशिममध्ये न जाता तिथे पोस्टाने केस पाठवून देऊन दाखल केली होती. 10 कामगारांचे 40,000 रुपये मालक देणार होता. निकाल घेतला आम्ही 4 लाखाचा. मग तो मालक हायकोर्टमध्ये गेला, प्रोसेस चालू आहे. तर सध्या ऑनलाईन साधनांचा वापर करून अशा पद्धतीने ज्यांना केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही किंवा शेवटचं बिलच देत नाहीत मुकाबदानं, बिल्डर्स असोत किंवा घरमालक असोत, शेवटचं बिल बऱ्याच वेळा मिळत नाही. ते वसूल करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष केला पाहिजे. आणि मी आज तुम्हाला सांगतो की सरकारने या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं नरडं आता दाबलेलं आहे, वाट लावलेली आहे पूर्ण. आता ह्या योजनेचे लाभ कामगारांना मिळण्याची शक्यता त्यांनी धोरण बदलल्याशिवाय अजिबात नाही. या सिस्टीममध्ये त्यांनी आता असं आणून ठेवलेलं आहे की महिन्याचे अर्ज तपासायचे, त्याला अनेक बंधनं अटी अशा घातलेल्या आहेत की कामगारांच्या पदरात काय मिळेल अशी अजिबात शक्यता नाही. आणि अधूनमधून मग भांडी द्यायची, चालू ठेवायची, बंद करायची, डबे द्यायचे, चालू ठेवायचं, असं सुरू आहे. यामध्ये एकच योजनेवर आपण आधार घेऊ शकतो आणि तो आहे घर मिळणे. बांधकाम कामगारांच्यासाठी घरासाठी व्यक्तिगत 2 लाख रुपये देण्याची योजना आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे शहरामध्ये 2.5 लाख मिळतील, ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख मिळतील. आता हे यांचे अर्ज करण्याची प्रोसिजर ही ऑनलाईन पद्धतीची नाही. ती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विभागीय अप्पर कामगार आयुक्तांनी ते अर्ज मंजूर करायचे आणि मंडळाने त्यानुसार त्यांना निधी द्यावायचा आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या एका योजनेवर कामगारांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. याच्याबद्दल जरूर जर काही आपल्याला मदत हवी असेल तर आम्ही देऊ आणि नाकारता येणार नाही. प्रधानमंत्री आवास योजना सरकारची आहे. योजना अशी आहे की या योजनेअंतर्गत ज्यांना घर बांधायचं आहे आणि त्यांच्या मालकीची जमीन नसेल तर सरकारने ती जमीन पुरवली पाहिजे.
अनुदान शहरामध्ये 4.5 लाख रुपयेपर्यंत मिळू शकतं आणि ग्रामीणमध्ये 3.5 लाख मिळू शकतं. तर हे त्यांच्या मानगुटीवर बसून आपण हा लाभ मिळवून घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांच्या प्रश्नाच्या भोवती जर आपण संघटित झालो तर त्यातून काहीतरी मिळणार आहे आणि एक दिशा आंदोलनाला मिळू शकते. हा घरांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी जे हे सगळं वाटोळं मंडळाचं करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आता कोर्टामध्ये केस चालू आहे. कोर्टाचा काय निकाल लागतो आपण बघू. एक तारीख आहे 17 तारखेला. जे मीटिंग बोलवत नाहीत, हायकोर्टने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करत नाहीत, त्याच्यासाठी आम्ही कंटेम्प्ट दाखल केलेला आहे कोल्हापूरमध्ये. आणि दुसरी जी केस आहे ती 17 एप्रिलला आहे. दुसरी जी केस आहे ती 28 एप्रिलला आहे. ॲडव्होकेट सायगावे हे आमची केस चालवत आहेत. तर 28 तारखेला हे जे यांनी घोळ घालून ठेवलेलं आहे सगळा, आमदारांची दिशाभूल करून, आता काही दिवसांनी ती समितीचं कामकाज चालू झाल्यानंतर आमदारांच्या लक्षात येईल की त्यांची सुद्धा शासनाने फसवणूक केलेली आहे. त्यांनी त्या खोलात सगळ्या जाण्याची गरज आहे. तर या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण सजग असलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. आणि ह्या 2-3 महिन्यातला काळ जो पुढचा आहे तो कठीण आहे. तुम्ही या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल विचार करा. आणि बांधकाम कामगारांनी आता रस्त्यावर आल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय त्यांना कुठलेही हक्क मिळणार नाहीत. लाखो कामगारांनी ठरवलंय, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, दिल्लीमध्ये अजूनही सरकार बोलायला तयार नाही, मालक बोलायला तयार नाहीत, एक नया पैसा वाढ देतो असं म्हणायला तयार नाहीत, कायदा पाळतो म्हणायला तयार नाहीत. पण दुसऱ्या बाजूला मात्र पोलीस कामगारांची डोकी फोडत रोज चाललेला आहे. तर हे सुद्धा तुम्ही बारकाईनं बघितलं पाहिजे की हे सरकार जे आहे हे सरकार कामगारांच्या विरोधी आहे, श्रमिकांच्या विरोधी आहे. तुम्ही गुलामच राहिलं पाहिजे. आम्ही दिल तेवढं घेतलं पाहिजे. वर मान करून बघायचं नाही, नाहीतर तुमचं डोकं फुटेल. अशी सगळी स्थिती असल्यामुळे की कामगारांनी संघटित होण्याबद्दल यापुढे विचार केला पाहिजे. मी आता कालच जे नवीन निवेदन आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, सचिव यांना पाठवलेलं आहे ईमेलद्वारे. तुम्ही ईमेलद्वारे निवेदन तरी पाठवा. त्याच्यासाठी का तुमचे कोण हात बांधलेले नाहीत. लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे तक्रार करण्याचा, निवेदन देण्याचा. तो तुम्ही ईमेलद्वारे द्या. बाबासाहेब म्हणतायत की तुम्ही चिकित्सक असलं पाहिजे, अभ्यासू असलं पाहिजे. तुम्हाला ईमेल येत नाही हे अडाणीपणाचं लक्षण झालं. तर तुम्ही ईमेल्स केले पाहिजेत, पाठवून द्या त्यांना. त्याच्याबद्दल काय अडचण असेल तर जरूर मला फोन करा. फक्त ईमेल जरी केले, 60 लाख कामगारांची नोंदणी आहे का? चेष्टा आहे का? मी म्हणतो त्यातल्या फक्त 1000तल्या एका माणसानं जरी केला प्रयत्न, म्हणजे 6000 लोकांनी जरी मेल पाठवून दिला तरी सरकारवर त्याचा परिणाम होईल. आपले सरकार पोर्टलवर तक्रार करा. त्यांना मग झक मारत त्या आपले पोर्टल सरकारबद्दल उत्तर द्यावं लागतं. तर जे मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत हक्क मिळवण्यासाठी, त्या मार्गाचा अवलंब न करता आपण जर फक्त बोट मोडत बसलो, हे होत नाही, ते होत नाही, सरकार करत नाही, आता काय करायचं, तर ते बरोबर नाही. तर तुम्ही हे कराल. जरूर काही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क करा. माझं नाव शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. मी या बांधकाम कामगार संघटना संयुक्त समितीचा राज्य निमंत्रक आहे. हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारासाठी चालवलं जातं. हे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं माझं जे विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.